आमदार अपात्रतेच्या निकालासंदर्भात शिंदे गटाचे आमदार उदय सामंत आणि दीपक केसरकर यांच्यासोबत आमच्या प्रतिनिधींनी संवाद साधलाय, पाहूया। श्री दीपक केसरकर आपल्यासोबत आहेत। साहेब, निकालाची तारीख आहे 10 जानेवारी ठरलेला आहे, मुहूर्त ठरलेला आहे, काय वाटतं आपल्याला? एक गोष्ट अशी आहे की सत्याचा नेहमी विजय होतो। आमच्याकडे मेजॉरिटी आहे, आम्ही सगळं खरं केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये खोटे कागदपत्र त्यांनी तयार केलेलं वेळोवेळी सिद्ध झालेलं आहे आणि ज्याला आमची मेजॉरिटी आहे, 2/3 मेजॉरिटी आहे, त्यामुळे आम्हाला व्हीप लागू होत नाही। परंतु आम्ही मत झालं पाहिजे ह्याची आवश्यकता नाही, कारण पार्टीमध्ये सुद्धा आमची मेजॉरिटी आहे आणि मुळात पार्टीची घटना हीच सदोष आहे, हे सुद्धा आम्ही दाखवून दिलेलं आहे आणि त्या घटनेला ती कळवलेलं नाही इलेक्शन कमिशनला आणि इलेक्शन कमिशन मान्यता सुद्धा घेतलेली नाही। त्याच्यामुळे ते जे बदल केले होते आणि ज्या अधिकाराखाली ते अधिकार उद्धवजींनी वापरले, ते अधिकारच त्यांना मुळात प्राप्त होऊ शकत नाही असं आमचं म्हणणं आहे। शेवटी निर्णय हा सभापतीने घ्यायचा। रवींद्र कोकाटे, एबीपी माझा, रत्नागिरी। मंत्री उदय सामंत आहेत। साहेब, 10 तारखेला अपात्रते संदर्भातला जो निकाल आहे तो जाहीर होणार आहे, 4 वाजता निकाल लागणार आहे, काय सांगा? विरोधकांनी जे वातावरण तयार केलं होतं ते निवडणूक आयोगाच्या वेळी पण केलं होतं, सुप्रीम कोर्टाच्या वेळी पण केलेलं होतं। आम्ही जे कागदपत्र दिलेले आहेत ते योग्य कागदपत्र दिलेले आहेत आणि म्हणून मला असं वाटतं की आम्हाला योग्य तो नाही मिळेल आणि मी त्याच्यातला एक साक्षीदार होतो। दीपकबाई देखील आहेत। माझ्या बाबतीत जर सांगायचं झालं तर व्हीपवर जी माझी सही मारलेली आहे ती देखील खोटी आहे। तेव्हा ज्यांनी सगळंच खोटं केलंय त्या खोट्याच्या बाजूने कसं न्याय होईल? आम्ही सगळं खरं केलंय तर आम्हाला न्याय मिळेल याची अपेक्षा आहे। काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांनी सुद्धा एका कार्यक्रमात सांगितलं होतं इथून पुढे मी 8 महिने मुख्यमंत्री असणार आहे, मात्र निकालाची तारीख आता मुहूर्त तो सुद्धा ठरलेला आहे। आणि एक तरी लक्षात घ्या, मुख्यमंत्री महोदय कशा अर्थानं बोलले तर 8 महिन्यानंतर विधानसभेच्या निवडणुका येणार आहे आणि त्या निवडणुका आणि लोकसभेच्या निवडणुका आम्ही मुख्यमंत्र्यांच्याच नेतृत्वाखाली लढणार आहोत, हे स्वतः देवेंद्रजींनी पण सांगितलेलं आहे। त्याच्यामुळे शंका जर कोण बाकीचं काढत असतील त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवू नका। रवींद्र कोकाटे, एबीपी माझा, रत्नागिरी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।